नमस्कार, मी अंतरा. स्वादंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. थंडीचे दिवस सुरू झाले की सगळीकडे दिसतो तो हिरवागार मटार. तर आज आपण अशीच मटारपासून एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मटारची उसळ. अगदी सोपी रेसिपी आहे, ही कठीण नाहीये, अगदी पटकन होणारी आहे. रोजच्या डब्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं आणि झटपट होणारे काय. आपल्याकडे कधी कधी वेळ नसतो, पण पटकन होणारी भाजी आपल्याला हवी असते. तर याच मटारपासून आपण अगदी सोपी भाजी बनवू शकतो. हे मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत ओल्या मटारची उसळ. थंडीचे दिवस सुरू झाले की ताजा मटार हा मार्केटमध्ये दिसतो. हे बघा, मस्त असा मटार आहे. तर आता आपल्याला कधी कधी काय होतं, आपल्याला काही भाजी करायचा खूप कंटाळा येतो आणि अगदी झटपट होणारी भाजी आपल्याला हवी असते. तर आज मी जी तुम्हाला भाजी दाखवणार आहे ही अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि पटकन होणारी भाजी आहे. तर आपण भाजी बनवायला घेऊया. पण त्यासाठी आपल्याला जो लागणारा मसाला आहे तो आपण आधी तयार करून घेऊया. आपली कढई चांगली तापलेली आहे. यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत. इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. आपल्याला हे छान परतवून घ्यायचंय. आपल्याला हे मध्यम फ्लेमवर करायचंय. फुल गॅस पण नाही आणि बारीक गॅस पण नाही, मध्यम आचेवर आपल्याला हे करायचंय. आपला कांदा आता हलकासा भाजून झालेला आहे. यामध्ये 1 वाटी ओलं खरवलेलं खोबरं घालायचंय. जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं असेल तरी घातलं तरी चालेल. हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचंय. आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचंय कारण आपल्याला याचं वाटण करायचंय. आपल्याला हे तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजायचंय, म्हणजे आपला कांदा सुद्धा व्यवस्थित भाजला जाईल. आपलं इथे हलकं तांबूस रंगाचं भाजून झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड झालं की वाटून घेऊया. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. तर आता आपलं इथे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 ओली लसूण. ह्या ओल्या लसणीची ह्या भाजीला खूप छान चव येते. पण जर तुम्हाला ओली लसूण नको असेल तर तुम्ही साधी लसूण वापरली तरी चालेल. इथे मी कोथिंबीर वापरलेली नाहीये, पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. तर आता आपण इथे हे मिश्रण वाटून घेणार आहोत. तर आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे वाटून झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. साधारणतः आपल्याला एवढं जाडसर वाटायचंय, अगदी पेस्ट नाही करायचे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटायचंय. तर आता आपण उसळ बनवायला घेऊया. ही कढई गरम झालेली आहे. यामध्ये 3 टेबलस्पून मी तेल घेतलंय. तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं घालायचंय. मोहरी जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची वापरू शकता, किंवा तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर इथे तिखट तुम्ही कमी सुद्धा करू शकता. 1 टीस्पून हिंग, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. आपल्याला हे छान परतून घ्यायचंय. मसाले फोडणीत टाकल्यामुळे काय होतं, याला एक खूप छान स्वाद येतो आणि रंगही खूप छान येतो. आपला कांदा छान परतून झालेला आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले, हे व्यवस्थित परतून घ्यायचंय. आपलं हे परतून झालेलं आहे. 1 टेबलस्पून धना जिरा पावडर, 1 टेबलस्पून घरगुती मसाला म्हणजे साठवणीतला मसाला. इथे तुम्ही कुठलाही तुमचा रेग्युलर जो मसाला आहे तो वापरू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपलं मिक्स करून झालेलं आहे. 1 कप ओले मटार घालायचे. व्यवस्थित परतून घ्यायचंय. आपलं छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे.
यामध्ये आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालणार आहोत. मिक्स करून घ्यायचे आपल्याला. याच भांड्यामध्ये साधारण 3 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे. तर इथे मी 3 ग्लास हे पाणी टाकलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच टाकलं होतं म्हणजे त्याच्यात जे वाटलेलं राहतं ते व्यवस्थित भाजीमध्ये वापरता येतं. हे छान ढवळून घ्यायचंय. इथे मी अजून 1 ग्लास पाणी हे टाकलेलं आहे म्हणजे टोटल इथे मी 4 ग्लास पाणी टाकलंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. इथे मला ही उसळ खूप पातळ हवी आहे. जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट करू शकता. जर तुम्हाला टिफिन मध्ये द्यायची असेल तर तुम्ही थोडीही घट्ट करू शकता. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय. यावरती मी 1 ग्लास पाणी घालते. तर आता आपण वाफेवरती साधारण 10 मिनिटं व्हायला उकळवायचे. 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण झाकण काढून बघूया. भाजीला आपल्या मस्त असा तवंग आलेला आहे म्हणजे आपली भाजी ही परफेक्ट शिजलेली आहे. मसाला सुद्धा छान मुरलेला आहे. मटारही चांगले शिजले. मीठ चवीनुसार घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. इथे मी टोमॅटो वापरलाय म्हणून मी इथे कोकम वापरत नाहीये. पण जर तुम्हाला टोमॅटो नको असेल तर तुम्ही या ठिकाणी कोकम पण वापरू शकता. पण इथे टोमॅटो वापरले म्हणून मी वापरत नाही. कारण काय होतं कधी कधी टोमॅटो हा आंबट असतो म्हणून मी इथे कोकम वापरलेलं नाहीये. तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. 1 टीस्पून साखर घालणार आहे. साखर ही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यावरती परत झाकण ठेवणार आहोत आणि 10 मिनिटं भाजी परत शिजवून घेणार आहोत. तर आता आपली अजून 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण झाकण काढून बघूया. भाजीला आपल्या मस्त असा तवंग आलेला आहे. आपली भाजी ही परफेक्ट शिजलेली आहे. मसाला सुद्धा छान मुरलेला आहे. मटारही चांगले शिजले. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इथे मी ऍक्च्युली कढीपत्ता घालायला विसरले पण याच्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची सुद्धा पानं घालू शकता. खूप छान चव येते त्याने. बघा आपली भाजी सुद्धा हळूहळू घट्ट व्हायला लागलेली आहे. मला साधारणतः एवढी थोडी पातळ ठेवायची. ही भाजी तुम्ही ब्रेड बरोबर, पावा बरोबर, पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे. याला काही फार वेळ नाही लागत. हे वाटण जर तुम्ही आदल्या दिवशी तयार करून फ्रीज मध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर डब्यासाठी भाजी बनवायची असेल तर घाई सुद्धा होणार नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये शक्यतो वाटण आदल्या दिवशी हे करून ठेवू नका. उन्हाळ्यामध्ये वाटण हे लगेच खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीत किंवा पावसामध्ये हे वाटण तुम्ही आदल्या दिवशी करून सुद्धा फ्रीज मध्ये ठेवू शकता. आणि ताजं वाटण जर करून तुम्ही लगेच लावलं भाजीला तर जास्त छान चव येईल. आता आपली भाजी ही झालेली आहे. 1-2 मिनिटं या भाजीला मी उकळवते आणि गॅस बंद करते. तर आता आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे. साधारणतः ही भाजी मला शिजायला 20 ते 25 मिनिटं लागली. तर आता मी गॅस बंद करते. ही भाजी साधारणतः तुम्ही 4 लोकांमध्ये जेवू शकता. ही जी क्वांटिटी आहे ही 4 जणांमध्ये भाजी तुम्ही खाऊ शकता. तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आपली ओल्या मटारची भाजी ही तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्व्हिस तुमची, डिश आमची. नमस्कार.